पण तुम्हाला विरोधात माझे एक इमानदारी सांगायचं संघटना विरोधात आहेत माझ्या सगळ्या लोक किती विरोधात आहेत पुढे खरं सांगाय का नाही गेलो माझ्या माझा बेस आहे तेवढा मी चव्हाणच्या कामात इतका स्ट्रॉंग बेस आहे ऐका डुप्लिकेट आहे पण बेस आहे तुम्हाला ते मी सांगतो ऑर्डर डुप्लिकेट आहे पण बेस कसा आहे सांगायला कुठं तरी मी शासनाला मेंढगोळ करून त्यांना ऍड केलेलं आहे ऐका शिका देत नाही मी का चव्हाण 2009 ला होता का पण कोर्टाने हा म्हणलं का नाही बेस केवढा केला लक्षात घ्या म्हणजे आपलं तरीच सरळ होणार आहे मान्यता देणार आहे आपल्या शासनाने करणार चौथ्या कारवाचा आधी टाकून ओके म्हणणारे माणसं 5 जण रीतसर बसलेत स्टॅम्पिंग झालं आपण कार्यरत आहे सगळे आपल्याविषयी कोणी बोंबला काय होत नाही काय ठीक झालं तर चव्हाण सुद्धा आमच्या फौजदारी गुन्हे मागे दाखल झाले असते चव्हाण सुद्धा का टेकला त्याचे कारण आम्हालाच माहिती त्याला कसा हेडगोळ्यात दुखीला ते फक्त मला माहिती आहे उद्या नाही लागू द्या कामाला मला वाईट नाही मी त्याचे पैसे द्यायला होणार साहेबाला ते क्लिअर आहे साहेब याला होत नाही मी काल परवाच मला होत नसलं देऊन टाका झाले घरी ते जय महाराष्ट्र. मी विजय कुमार गुंड, जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेना सोलापूर. गेल्या 4 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाचा वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 2 या ठिकाणी असणाऱ्या अवधूत विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे यांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये ते शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेऊन शासनाला आणि न्यायालयाला कशाप्रकारे फसवलेलं आहे याची स्वतः कबुली देत आहेत. गावातील गावकऱ्यांनी हा व्हिडिओ शिक्षक सेनेकडे पाठवून याबाबत शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. या व्हिडिओमध्ये माजी शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचं नाव आलेलं असून आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख आलेला आहे. शासनाकडं आणि शिक्षण विभागाकडं शिक्षक सेनेची मागणी आहे की या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सुमोटो स्वतः दखल घेऊन या मुख्याध्यापकाच्या शाळेतील नियुक्त्या आणि त्याच्या मान्यता याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ असेल तर त्यावर शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.